नमस्कार, मैं कमलाकर शोनाय आज फिर से आपके सामने हूँ। आज हमारा टॉपिक है बॉम्बे म्यूनिसिपल कॉरपोरेशन के इलेक्शंस आने वाले हैं और हम क्या चाहते हैं। इस मुंबई को, इस महाराष्ट्र को, इस देश को बचाने के लिए हम क्या चाहते हैं। आणि आता मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशनचं इलेक्शन येणार आहे, त्यामुळे आपल्याला काय अपेक्षा आहेत आणि काय मागावं ह्याबद्दल मी आपल्याशी बोलू इच्छितो आणि आपण सर्वांनी यात सहकार्य करावं आणि ह्या मुंबईला दुष्ट, भ्रष्ट आणि नालायक IAS, IPS, IRS, MP, MLA आणि काउन्सिलर्स ह्यांच्याकडून आपल्याला सुटका पाहिजे आणि जे चांगले आहेत त्यांना आपण सपोर्ट करूया आणि त्यासाठी आपण काय करावं ह्यासाठी मी आज आपल्यासमोर आहे. ह्यात मुंबईमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये जर अतिशय भ्रष्ट आणि ह्या मुंबईची वाट, महाराष्ट्राची वाट लावणारे जर कोण असतील तर आमचे आमदार, आमचे खासदार, आमचे कॉर्पोरेटर, आमचे IAS, आमचे IPS, आमचे IRS हे 6 लोक जे कायदा बनवतात हेच या कायद्याचं उल्लंघन करतात आणि कानून का धज्जिया उड़ाते हैं. तो ये 6 लोग सबसे ज़्यादा उड़ाते हैं और ये 6 लोग हैं जो इस देश को, इस मुंबई को, इस महाराष्ट्र को बर्बादी की तरफ लेके जाते हैं. इसलिए हम कितना भी कुछ भी अच्छा करें फिर भी हम अच्छे नहीं हो सकते हैं. इसलिए क्योंकि ये 6 लोग जो कानून बनाते यही कानूनों की धज्जियां उड़ाते हैं और इसलिए इनको ठिकाने पे लाना और इनको कानून के दायरे में लाना ये हमारा फर्ज है. त्यामुळे आपल्याला हा प्रश्न पाहिजे की GR ह्या माणसांना, जे काही आमदार, खासदार, कॉर्पोरेटर आहेत यांना आमच्या कर्तृत्वावर त्यांना सलाम मिळावं. पण आज त्यांना सलाम मिळत नाही किंवा त्यांना लोक इज्जत देत नाहीत म्हणून GR काढलं जातं की बाबा रे, आमदार खासदार आले की उभे राहा, IAS ऑफिसर्सने उभे राहायचे. हा कुठला कायदा आहे? GR असा होऊच शकत नाही. कारण एक नोकर, IAS ऑफिसर हा नोकर आहे, आमचे आमदार खासदार हे नोकर आहेत. एक नोकर दुसऱ्या नोकरासाठी का उभे राहावे? आणि तसंच जर असेल तर आमदार, खासदार, कॉर्पोरेटरनी आम्ही गेल्यावर, मालक गेल्यावर उभे राहिले पाहिजे आणि त्यांनी बसलंच नाही पाहिजे. हा कायदा करा की आमदार, खासदार, कॉर्पोरेटरनी ज्यावेळी सिटीजन त्यांना भेटायला येतात किंवा त्यांनी सिटीजनकडे जावं, त्यांनी काय यावं तुमच्याकडे भेटायला, हे काम तुम्ही शेवटी आमचे नोकर आहात. मग हा जो GR केलेला आहे की आमदार, खासदार आल्याबरोबर IAS ऑफिसर्स आणि बाकीच्यांनी उभं राहावं, हे चुकीचं आहे, अनकॉन्स्टिट्युशनल आहे आणि हे बदली केलंच पाहिजे. आणि तसं जर नाही केलं तर असंच GR काढा की आमदार, खासदार, कॉर्पोरेटरनी जे पब्लिक त्यांना भेटायला येतील त्यावेळी त्यांनी उभं राहिलं पाहिजे. त्यांनी उभं राहायला पाहिजे, कारण आम्ही मालक आहोत. जर नोकरांसमोर नोकरांनी उभं राहिलं पाहिजे, तर मालकासमोर नोकरांनी उभंच राहिलं पाहिजे. हा काळ करा. दुसरी गोष्ट अशी आहे की जेवढे कायदे होतात, अरे तुम्ही सिग्नल तोडला फाईन, तुम्ही हे तोडलं फाईन, तुम्ही ते तोडलं, फक्त मग हे आमदार, खासदार, कॉर्पोरेटर, IAS, IPS, IRS हे रस्त्यावरचे अडथळे निर्माण करतात, रस्त्यावर चुकीचं दस्तावेज तयार करतात, रस्त्यावर दस्तावेज बॅनर्स, पोस्टर्स लावतात, ब्युटिफिकेशनच्या नावाने मंदिर, मस्जिद उभे करतात, गेट्स उभे करतात. मग अशा आमदार, खासदार, कॉर्पोरेटरना पण पनिशमेंट झाली पाहिजे की नाही? मग त्यांच्या विरुद्ध सुद्धा FIR कसं करावा हे पाहिजे. चार्टर ऑफ डिमांड्स आमचा असं आहे की आमदार, खासदार, कॉर्पोरेटर, IAS, IPS, IRS यांची ड्युटीज काय, यांची रिस्पॉन्सिबिलिटीज काय आणि त्यांनी जर ते डिस्चार्ज ऑफ ड्युटीमध्ये फेल झालेत तर त्यांच्यावर कुठल्या कुठल्या प्रकारच्या कायद्यात कारवाई करू शकतो हे रेकॉर्डवर यायला पाहिजे. कारण तुम्ही बाहेर बोर्ड लावता की सिटीजननी असं केलं तर 353, असं केलं तर हे, असं केलं तर हे. तसंच हे पाहिजे की बाबा रस्त्यावरचे अडथळे निर्माण केले आमदार, खासदार, कॉर्पोरेटर तर या सेक्शन खाली, बाकीचं काय चुकी केलं तर या सेक्शन खाली. आमदार, खासदार, कॉर्पोरेटर हे काय देव नाही आहेत. त्यामुळे हा कायदा झालाच पाहिजे की त्यांनी जर चुकी केली तर त्यांचा शिक्षा झालीच पाहिजे. दुसरी गोष्ट, आमचे आमदार, खासदार, कॉर्पोरेटर हाऊसमध्ये खोटे बोलतात, खोटे उत्तर देतात, खोटे प्रश्न करतात, चुकीचं उत्तर करतात. अशा नालायक आमदार, खासदार, कॉर्पोरेटरना जे चुकीचं काम करतात त्यांचा शिक्षा झाली पाहिजे. आणि ते सर्वसाधारण माणसाला अधिकार पाहिजे की त्यांनी, हाऊस हा टेम्पल आहे, हा आमचं मंदिर आहे, त्या मंदिरात ह्यांनी खोटं म्हटलं, दिशाभूल देणारे शब्द वापरले, दिशाभूल देणारी माहिती दिली तर त्यांच्यावर कारवाई ही झालीच पाहिजे. म्हणून आणि ते अधिकार आम्हाला मालकांना सुद्धा मिळाला पाहिजे. कारण तुम्ही तिथे काही खोटं बोलता आणि तुम्हाला त्यात इम्युनिटी आहे, तुमच्यावर केस करू शकत नाही. हा कुठला कायदा आहे हो? तुम्ही खोटं बोलायचं आणि तुमच्याकडे इम्युनिटी, आणि आम्ही मालकांनी जर खोटं चुकीचं केलं तर त्याला पनिशमेंट, हे चालणार नाही. मालकांना जेवढी पनिशमेंट आहे त्याची डबल पनिशमेंट हे
आमदार खासदार कॉर्पोरेटर IAS IPS आणि IRS, कारण तुम्ही क्रिमिनल ब्रीच ऑफ ट्रस्ट करता, तुम्ही लोकांचं पैशाचं उद्ध्वस्त करता, तुम्ही त्यांचं जीवन उद्ध्वस्त करता, म्हणून तुमची जबाबदारी जास्ती असल्यामुळे तुम्हाला शिक्षा डबल झाल्या पाहिजे. तसंच आता हाऊसिंग पॉलिसीबद्दल मी येतो. आमच्या इथे हाऊसिंग पॉलिसीमध्ये काय केलं जातं की तुम्ही चोरी करा, लबाडी करा, एन्क्रोचमेंट करा, तुम्हाला दिलं जातं फुकट. आणि तेच एखाद्या चाळीतला माणूस असेल तर त्याच्या घराला तुम्ही रिव्हॅल्युएशन जाताना आता नवीन नवीन कायदे आणतात. ऑक्युपंटला आम्ही जे टेनेंट आहोत दोस्तों, हम जो टेनेंट है इस मुंबई के, हम फुकट में घर नहीं लिया है, हमने एनक्रोचमेंट नहीं किया है, हम पगड़ी का पूरा मार्केट व्हॅल्यू का पैसा दिया है. आम्ही सर्वांनी मिळून पैसे दिलेले आहेत त्या मालकाला. त्यांनी तो ट्रान्सफर करताना तिचे 40% पैसे घेतो आणि तुम्ही म्हणजे हे आमचे आमदार खासदार कॉर्पोरेटर बिचारे लँडलॉर्डला काही भेटत नाही. अरे लुटतायत तुम्ही आम्हाला. काय बिल्डिंग मेंटेनन्स करता का हो तुम्ही? काही करत नाही, आम्ही करतो सर्व. प्रॉपर्टी तुम्ही डिस्पोज करताना 40% घेतात, ते म्हणून घेतो आणि तुम्ही आम्हाला फुकटात दिलेलं नाही. टेनन्सी ही फुकटात मिळालेली गोष्ट नाही आहे. तुम्ही लोकांची दिशाभूल करता. टेनन्स म्हणजे एन्क्रोचर आहेत का? आम्ही मार्केट व्हॅल्यूनी पैसे दिलेले आहेत. पण हेच आमदार खासदार कॉर्पोरेटर आज मला वाटतं या मुंबईच्या सर्व बिल्डिंगचे मालक जास्तीत जास्त हेच आहेत आणि त्यामुळे कायद्याची धज्जी ओढून त्यांची बदली करण्याचा प्रयत्न करतात आणि हे हाणून पाडलं पाहिजे आपण. कारण आम्ही जे टेनंट आहोत पैसे 50% नाही, आम्ही 100% पैसे देऊन आम्ही टेनंट झालेले आहोत. आणि त्यावेळेला पगडी म्हणजे त्यावेळी पैशाचं काय होतं माहित नाही, ते पगडी ठेवायचे आणि पैसे द्यायचे म्हणून त्याला पगडी सिस्टम दिला. त्यावेळी लिखाण खाण वगैरे एवढं नव्हतं. तर ह्या गोष्टीची आपण जाणकार करावा की आमचे आमदार खासदार कॉर्पोरेटर ह्या प्रत्येक गोष्टीचं उल्लंघन करतात. काय उल्लंघन करत नाहीत? बॅनर्स लावतात, पोस्टर्स लावतात. अरे तुमचा पैसा आहे का? तुम्ही आमची सेवा म्हणून येता. सेवा म्हणजे फुकट, पण पगार घेता. तुम्ही पेन्शन घ्या. तुम्हाला लाज नाही का वाटत हो की तुम्ही आमचे पेन्शन सेवा करायला येऊन पगार घेता, पेन्शन घेता, 40 लाखाचं लोन घेता गाडीसाठी, फ्री ट्रॅव्हल घेता, तुमच्यानंतर तुमच्या फॅमिलीला पण पेन्शन मिळतं. अरे तुम्ही इथे नोकरी करायला आलात की प्रोफेशन करायला आलात की सेवा करायला आलात? BSTच्या कामगारांना 5,000 रुपये पेन्शन मिळतं आणि त्यांना आज गेले 5-5 वर्ष रिटायर होऊन सुद्धा त्यांना पैसे मिळत नाही. पण आमच्या आमदार खासदारांना सर्वच काय पाहिजे? हा कुठला कायदा आहे? जो सेवा करायला येतो तो मलई खातो आणि जो नोकरी करतो त्याला रस्त्यावर भीक मागायला लावतं. नाही चालणार ही दादागिरी. आमदार खासदार कॉर्पोरेटरना पेन्शन मिळालं नाही पाहिजे. आमदार खासदार कॉर्पोरेटरना पगार मिळाला नाही पाहिजे, कारण ते सेवेसाठी आहेत. तुम्ही खर्च घ्या, पण तुम्ही लोकांचे जे 35 वर्ष काम करतात त्यांना पेन्शन नाही. तुम्ही 5 वर्ष, 1 वर्ष, 2 वर्ष काम केलं तुम्हाला पेन्शन. अरे तुम्ही कोण आहात? तुम्ही देशाला भलं करायला आलात की देशाची वाट लावायला आहात? तुम्ही रस्त्यावर ब्युटिफिकेशनच्या नावाने दुनियाभरचे अडथळे निर्माण करतात. तुम्ही रस्ते खड्डे असतात, एकही आमदार खासदार बोलत नाही. का बोलत नाही? काय तुमच्या तोंडात पोहे घातलेत का? आमदार खासदार कॉर्पोरेटर का बोलत नाही? का कॉन्ट्रॅक्टरच्या विरुद्ध आवाज काढत नाहीत? ह्याचाच अर्थ असा आहे की कुठेतरी काळा आहे आणि ह्या काळा जो आहे त्याला आपण बाहेर काढलं पाहिजे. त्यानंतर आता मी 50,000 कोटीचं म्हाडाचं फ्रॉड ओपन केलं, 3 लाख कोटीचा म्हाडाचा फ्रॉड ओपन केलं, 50,000 कोटीचं BMC इस्टेट डिपार्टमेंटचं फ्रॉड ओपन केलं, 4,500 बसेस म्हणजे 25,000 कोटीचं BSTचं फ्रॉड ओपन केलं. आता जी धारावी आहे, धारावी एरिया ही टोटली अडाणीला देण्यासाठी सर्व चाललेलं आहे. म्हणजे BSTचा इन्फ्रास्ट्रक्चर गेला, BSTची इन्कम गेली आणि तुम्हीच BSTचे धोळीला लावतायत. असे सर्व कायदे तुम्ही करत आहात. तसंच आता कंबाला हिलला, आता आम्ही हायकोर्टात रिट फाईल करतोय. कंबाला हिलला एक चांगला प्लॉट जो जवळजवळ 5 ते 10,000 कोटीचा आहे, तो 300 कोटीला एका पुंजीपतीला द्यायला जातं. पण एकही आमदार खासदार आवाज उचलत. जेवढे फ्रॉड्स होतात याचा एकही आवाज आमदार खासदार कॉर्पोरेटर का उचलत नाहीत? तुम्हाला कशाला पाठवलंय हो? तोंडात पोहे घालून बसायला का बोलायला पाठवलंय? तुम्ही कुठल्या चांगल्या गोष्टीचं काम करता सांगा आम्हाला. एवढं 50 माळ्याची बिल्डिंग झाली, एकही आमदार खासदार बोलतो का की बाबा यांना शाळा कुठे आहे, यांना कॉलेज कुठे आहे, यांना हॉस्पिटल कुठे आहे, यांना दवाखाना कुठे आहे, यांना प्लेग्राऊंड कुठे आहे? कुठे आहे हो? हॉस्पिटलमध्ये मी व्हिडिओ काढला जिचा, तिथे काहीच सामान नाही आहेत, औषधं नाही आहेत. तुम्हाला पाहिजे तर आमच्या पैशाने तुम्ही अमेरिकेत जाता, मोठ्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये औषधं घेता का? तुमचंही फक्त पब्लिक हॉस्पिटलमध्ये ऑपरेशन्स वगैरे झाले पाहिजे. तुम्ही आमचे राजी नाही आहात, तुम्ही आमचे नौकर आहात, तरी आम्ही तुम्हाला आम्ही फुकट सेवा करू, पण ते आपल्या म्युन्सिपल हॉस्पिटलमध्ये करा. तुम्हाला गाडी का हो?
तुम्ही जर पगार घेत असाल तर तुम्ही ट्रेनमध्ये या, तुम्ही बसमध्ये या. लोकांची दुखणं तुम्हाला कसं कळणार? तुम्ही आयुष्य आरामात राहणार. कुठे आम्ही लाईनीत बसलो की तुम्ही आज जाणार, तुम्ही लाईनीत राहायचं. जसं तुमचं वेळ इम्पॉर्टंट आहे तसं आमचंही वेळ इम्पॉर्टंट आहे. तुम्ही लाईनीतच उभं राहायला पाहिजे. लिफ्ट मारायला तर बाजूला मी नाही हटत, म्हटलं लाईनीत उभं राहायचं. मी कुठे भेटायला गेलो तर आमदार खासदार घुसतात. म्हटलं काय बाबा, आम्ही लाईनीत उभे आहोत. आणि ते पण कधी घुसतात? 3 ते 5 पब्लिकच्या टायमावर घुसतात. अरे तुम्हाला देवाने कुठेतरी एक काय म्हणतात त्याला, बुद्धी दिलेली आहे की नाही? कुठेतरी चांगली बुद्धी दिली आहे की नाही, की लोकांना ज्यांनी तुम्हाला निवडून दिलेलं आहे त्यांची सेवा करा. दादागिरी, तुमचे कपडे काय, तुमचे लत्ते काय, तुमचे बोलणं काय, अरे कुठेतरी लोकसेवा तुमच्या बोलण्यातून वागण्यातून दिसतं का हो? कुठेही दिसत नाही. आणि कुठल्याही आमदार खासदार कॉर्पोरेटरला जर वाटत असेल की मी चुकीचं बोलत आहे तर आपण नक्कीच, मी तुमच्याबरोबर बोलायला तयार आहे. आपण व्हिडिओ रेकॉर्डिंग खाली बोलू. आणि मी जर चुकीचं असेल तर मी तुमची माफी मागेन, तुमचे पाया पडेन. आणि तुम्ही जर चुकीचे असाल तर निश्चितपणे तुमच्या वागण्याची पद्धत बदली करा. आणि नाहीतर आम्हाला वोट देण्याची गरजच भासणार नाही. तुम्ही काय करताय? प्रत्येक एसेन्शियल कमॉडिटी आता प्रायव्हेटला येतात. गॅस प्रायव्हेट, एअरप्लेन प्रायव्हेट, कम्युनिकेशन प्रायव्हेट, इलेक्ट्रिसिटी प्रायव्हेट. उद्या ह्या प्रायव्हेट लोकांनी तुम्हाला देशीच धरलं तर काय होणार आहे? तुम्हाला ब्लॅकमेलिंग केलं तर काय होणार आहे? जसं इंडिगोचं झालं तसं प्रत्येक यानं आता तुम्ही अख्खी इलेक्ट्रिसिटी कोणाला तरी देताय, कोणी कम्युनिकेशन कोणाला तरी देताय. अरे काय चाललंय? तुम्ही गव्हर्नमेंट आहात तर गव्हर्नमेंटनी ज्या एसेन्शियल आहेत, जे गरजू गोष्टी आहेत, फंडामेंटल राईट्सला पाहिजेत, ह्या गोष्टी गव्हर्नमेंटनी स्वतःकडे ठेवायचं असतं. आणि तिथे प्रॉफिट आणि लॉस बघायचं नसतं, कारण तुम्ही सेवेसाठी आहात. पण तुम्ही आज काय करताय? जी चांगल्या चांगल्या कंपनी तुम्ही विकून टाकताय मोठ्या मोठ्या कंपनीला, लॉस आहे म्हणून. जर लॉस होत असेल ह्याचाच अर्थ असा आहे की तुम्ही आमदार खासदार कॉर्पोरेटर IAS IPS हे नालायक आहात. तुम्हाला कॉम्पिटन्सी नाहीये या देश चालवायचा. मग इलेक्शनला उभं राहू नका. IAS IPS नी तुम्ही परीक्षा देऊ नका. तुम्हाला आम्ही काय बोलवलेलं नाही आहे इकडे की आम्हाला इथे मदत करा म्हणून. तुम्ही स्वार्थासाठी आमच्याकडे आलेला आहात. त्या स्वार्थासाठी येताना स्वार्थ करा हो तुमचं. तुम्ही काय परमार्थ करण्यासाठी नाही आलात. पण कुठेतरी या देशाचा विचार करा. प्रत्येक गोष्ट विकली जात आहे. मुंबईची जागा विकली जात आहेत. अरे तुम्ही जगण्यासाठी तुम्ही इथे मुंबईला काय विकून काढायला आल्यात का? नाही ऐपत, नाही अक्कल, नाही डोकं, तो सोडून द्या. तुमच्या परत इलेक्शनला उभे राहू नका किंवा रिझाईन करून जा. अरे काय चाललंय? वरली हे काय म्हणतात त्याला, रेसकोर्स विकलं जातं, आणखी कुठेतरी विकलं जातं, इलेक्ट्रिसिटीचं कंपनीज विकले जातात, MSCB विकली जाते, BST विकण्याच्या तयारीत आहेत. BST बसेसचं 4,500 कोटीचं कॉन्ट्रॅक्ट हा फ्रॉड आहे. आणि तोही कुठलाही आमदार खासदार उचलत नाही. या माध्यमातून मी प्रत्येक आमच्या सिटीजनला आव्हान करतो की आमचे आमदार खासदार कॉर्पोरेटर हे आमच्या सेवेसाठी नाही आहेत. हे स्वार्थापोटी इलेक्शन लढवत आहेत. तुम्ही पाहिल्यात आमच्या अंजनी ताईंनी काय काय केलेलं आहे, की सर्व फ्रॉड ओपन केलेलं आहे. आमचे त्याला आणि आम्ही एकत्र काम करतोय. मी त्यांना, त्या माझ्या छोट्या बहिणीच आहेत. तर आम्ही एवढं ओपन करतो, पण आमची जे हे 11 कोटी महाराष्ट्राची लोक आहेत किंवा 2 कोटी मुंबईची लोक झोपलेले आहात तुम्ही. आम्ही दिवस रात्र काम करतो यासाठी की पुढच्या पिढीला या करप्ट लोकांच्या विरुद्ध कसं लढावं हे शिकवण्यासाठी आम्ही लढतोय. अंजली देवाला पोटभर आहे, तिने काय करायची गरजच नाही. मलाही देवाने भरपूर दिलेलं आहे, मलाही काय करायची गरज नाहीये. पण आम्ही बघतोय की आमची पुढची पिढी सत्यानाश होणार आहे. पुढच्या पिढीमध्ये मिडल क्लास राहणार नाहीये. जे कोण होणार ते 18-20 हजार पगारात राहणार. तुम्हाला नोकरी दिली जाणार नाही. तुमचे धंदे बंद केले जातील आणि तुम्हाला पुंजीपतींच्या दुकानात नोकरी करायला लागेल. असे कायदे निर्माण केले जात आहेत हे आमच्या आमदार खासदार कॉर्पोरेटरने, आणि एकही आवाज उचलत नाही. आणि हे जर मी चुकीचं बोलत असेल तर मी तुमच्याशी ओपन डिस्कशन करायला तयार आहे आमदार खासदार कॉर्पोरेटरनी. आणि माझं चुकलं असेल तर मी माफी मागणे परत का म्हणतो हे मी दुःखाने बोलतोय की तुम्ही या मुंबईची या महाराष्ट्राची वाट लावायला निघालात. आम्ही यापुढे ती करू देणार नाही. आम्हाला एज्युकेशन फ्री तुम्ही आम्हाला फुकट देतात. 3,000 काहीतरी 1,500 रुपये फुकट देतात, रेशन फुकट देतात, गॅस फुकट देतात. और त्यापेक्षा आम्हाला मेडिकल फुकट द्या, आम्हाला शाळा फुकट द्या. ज्यांच्या घरी तुम्ही 1,500 रुपये किंवा 2,500 रुपये देता त्यांच्या घरी शिक्षण पण आहे, मग त्यांनाही फायदा होतो, आम्हालाही फायदा होतो. पण तुम्ही देणार नाही. तुम्ही फुकटात देणार यासाठी की समोरच्याचं काम करण्याची हिंमतच तुटली पाहिजे. तुम्ही समोरच्या पिढीला आळशी बनवत आहात. तुम्ही काम करणाऱ्या माणसांना आळशी बनवत आहात. आज कुठल्याही गावात काम करायला माणसं मिळत नाही, दुकानात काम करायला माणसं मिळत नाही, कारण तुम्ही फुकटात देता. तेच तुम्ही देण्याचं असेल त्यांना त्यांच्याकडून 2 तास कामं करून घ्या हो.
तुम्ही 1,500 देता ना, त्याला सांगा हे काम करा. तुम्ही रेशन देता ना, त्याला सांगा हे काम करा. फुकटच देण्याची कुठली सवय आहे हो? आणि तुम्ही कमवलेले पैसे नाहीत, हे आमचे टॅक्सचे पैसे आहेत. देवाला जर फुकटात घरं द्यायचे, तुमच्या बंगल्यातल्या घरं द्या. आमच्या पैशाचे पब्लिक लँडमधून द्यायचं नाही. तुम्ही पब्लिक लँडला मॅक्झिमम युटिलायझेशन करायचं आहे. चोर उचक्के लोकांनी ज्यांनी एन्क्रोच केलेला आहे त्यांना फुकट जागा देण्याचे कुठल्या कायद्यात बसतं? कोर्टाने विचारून सुद्धा लाज वाटत नाही आमच्या आमदार, खासदार, कॉर्पोरेटरना? आणि त्याच्यावर आता काही आमचे आमदार, खासदार म्हणतात की पहिल्या माळ्यावर द्या, दुसऱ्या माळ्यावर द्या. अरे या मुंबईच्या अम्युनिटीजवर काय फरक पडणार आहे? कसं देणार आहात तुम्ही? आजच्या लोकांना पाणी मिळत नाही, प्लेग्राऊंड नाही आहे. तुम्ही एकाचे 5-5 माळ्याचे जर झोपडपट्ट्यांना घरं द्यायला लागलेत, तर मुंबईचा सत्यानाश करण्याचा तुम्ही ठेका घेतलेला असंच दिसून येतं. दोस्तों, मैं किसी के खिलाफ नहीं, कोई आमदार, खासदार, कॉर्पोरेटर के खिलाफ नहीं हूं. मुझे दुख ये बात की है कि यही आमदार, खासदार ये मुंबई को, इस महाराष्ट्र को बर्बादी की तरफ लेके जा रहे हैं. क्यों? क्योंकि इनके पास विजन नहीं है, इनके पास कॉन्शियंस नहीं है, इनके पास दिल नहीं है, इनके पास ये मुंबई महाराष्ट्र के तरफ प्यार नहीं है. और इस माध्यम से मैं इनको, उनके जज्बात को जगाना चाहता हूं. संसद विवेक बुद्धीला मी तुमच्या जागृत करू इच्छितो की मुंबई आणि महाराष्ट्राची बर्बादी करू नका. कायद्याचे तुम्ही कायदे पण बदली केलेले आहेत. मोफाचे कायदे काढून टाकले. सर्व कायदे चोर आणि लोचकांना वाचवण्यासाठी तुम्ही कायदे करत आहात. हे चालणार नाही. असं दिवस येईल की आम्हाला सर्वांना रस्त्यावर उतरायला लागेल आणि तुम्हाला आमदार, खासदार आणि कॉर्पोरेटर म्हणण्यासाठी आम्हाला लाज वाटेल की हे आमचे सेवक नाही आहेत, हे आमचे भक्षक आहेत, असं आम्हाला म्हणण्याचे दिवस आणू नका. आणि म्हणून मी आपल्याला सर्वांना आजच्या या माध्यमातून विनंती करतो की प्लीज की आमच्यासारख्या माणसांना भेटा, आमचे विचार समजून घ्या आणि जर योग्य वाटत असेल तर आम्हाला समजवा. आम्ही योग्य नाही आहेत, पण आमच्याशी बोला. आमच्याशी बोलायला IAS लोक, IPS लोक घाबरतात, पळून जातात. का पळून जातात? कारण त्यांचे हात मखलेले आहेत. आम्ही डोळ्यात डोळे घालून बोलले का त्यांना आमच्याशी बोलायची हिंमत होत नाही. तसेच आमदार, खासदार, कॉर्पोरेटर मला भेटताना 50 वेळा विचार करतात. काही आहेत 20-25 आमदार मला चांगले मदत करतात, पण त्यांची डेअरिंग होत नाही. 5-7 खासदार आहेत जे मला मदत करतायत, पण त्यांची बिचारांची डेअरिंग होत नाही, कारण आजची परिस्थिती ही फार बिकट आहे. म्हणून आपण चांगल्या आमदार, खासदारांना मदत करूया, त्यांच्या बरोबर राहूया आणि ह्या मुंबईला, या महाराष्ट्राला वाचूया. म्हणून मी आज आपल्यासमोर आलोय. जय हिंद.